आपणा सर्वांनाच माहिती आहे, आपले महाराष्ट्राचे कुलदैवत देवादिदेव महादेव. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील मान तालुक्यात असणारे शिखर शिंगणापूर हेच प्रसिद्ध आपल्या शंभू महादेवांचं मंदिर. त्यांना मोठा महादेव देखील म्हटलं जातं. आता आपण बघणार आहोत की शिखर शिंगणापूर येथील मंदिराची स्थापना कोणी केली. पण त्या अगोदरची एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे की त्या ठिकाणी देवादिदेव महादेव कसे आले. तर झालं असं की कैलासामध्ये माता पार्वती आणि महादेव यांच्यामध्ये विचारविनिमय चालू होता. तर ते चालू असतानाच मध्येच पार्वतींच्या मनामध्ये आलं की आज आपण सारीपाटाचा खेळ खेळूयात. त्यांनीही आपली महादेवांना इच्छा बोलून दाखवली. महादेव देखील म्हणाले हो खेळूयात. पण पार्वती देवीने काय केले, त्या अगोदर एक अट घातली. त्या म्हणाल्या या खेळामध्ये जर मी जिंकले तर तुम्ही तुमचे राज्य माझ्या स्वाधीन करायचे आणि माझा दास व्हायचा, आणि जर मी हरले तर मी तुमची दासी होणार. भोलेनाथ आपले शिवशंभू ते म्हटले हो चालेल, अट मान्य आहे. पुढे त्यांचा सारीपाटाचा खेळ रंगला. पण इकडे शंभू महादेव आपले भोळे शंकर त्यांच्यासमोर खेळत होत्या त्यांच्या पत्नी पार्वती. त्या साक्षात आहेत आदिशक्ती आदिमाया. त्यांनी आपल्या मायेने भगवान शंकर यांना हरवले. भगवान शंकर हरल्यानंतर त्यांना आपले सगळे राज्य मातेच्या स्वाधीन करायला लागले. या कारणाने ते रुसले, त्यांच्यामध्ये भांडणे लागली. शेवटी सगळ्यांचे संसार सारखेच, माणूस असो नाही तर देव. सुख दुःख काय असेल ते देवाला पण चुकलं नाही, आपण म्हणतोच ना, त्या पद्धतीनेच. तर आता या दोघांमध्ये भांडणं लागली खरी, पण त्याचा फायदा कोणी घेतला तर ब्रह्मपुत्र नारद मुनी यांनी घेतला. त्यांचं काम तर आपल्याला माहीतच आहे. त्यांनी काय केलं, भगवान शंकराकडे गेले आणि म्हणाले आपण तर देवादिदेव महादेव सर्वश्रेष्ठ देव आणि तुम्ही स्त्रीच्या हस्ते हरलात. हे ऐकून भगवान शंकरांना क्रोध आला आणि ते क्रोधामध्ये कैलास सोडून निघून गेले. सह्याद्रीच्या कड्याकपारांमध्ये ते निघून आले. हेच ते ठिकाण जे आत्ताचे शिखर शिंगणापूर आहे. तर भगवान शंकर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये आले आणि तेथेच त्यांनी तपश्चर्याला सुरुवात केली. ते तेथेच राहू लागले. आता इकडे कैलासावर माता पार्वती त्यांना काय करमेना, त्यांना चैनच पडेना. कसं पडेल, कारण शंकर पार्वती हे काही वेगळे नाहीत ना, ते आहेत शिवशक्ती. तर मग आता माता पार्वतीने काय केले की आपल्या अंतर्ज्ञानाने भगवान शंकरांना शोधले. त्यांना ते सापडले. त्यांनी बघितलं पर्वतरांगेमध्ये भगवान शंकर आहेत. पण मग आता तिकडे जायचं कसं, देव तर रुसून गेलेत. त्या दोघांमध्ये भांडणं झाले आहेत. मग आता पार्वतीने काय केलं, एका आदिवासी स्त्रीचे रूप धारण केले, अगदी देखणे रूप, आणि सह्याद्रीच्या कड्याकपारामध्ये जाऊन तपश्चर्या करू लागली. तपस्या करण्यासाठी त्या तिथे गेल्या, कारण त्यांना महादेवांना प्रसन्न करायचं होतं. आता त्यांची ही भक्ती तपस्या बघून महादेव प्रसन्न झाले आणि त्या आदिवासी महिलेसमोर म्हणजेच पार्वतीसमोर ते प्रकट झाले. आदिवासी महिलेला भगवान शंकर काय म्हणाले की तुमच्या तपस्याने मी खुश झालो आहे, तर तुम्हाला पाहिजे तो वर तुम्ही मागू शकता. तर पार्वती काय म्हणाल्या, आता हीच संधी त्या शोधत होत्या. तर त्या काय म्हणाल्या की मला महादेवांशी विवाह करायचा आहे. हे ऐकून महादेव क्रोधित झाले. त्यांनी आपली जटा तिथे आपटली आणि आज ही जागा आहे तिथे पाहावयास मिळते शिखर शिंगणापूरमध्ये जटा आपटलेले ठिकाण. आता या दोघांचे भांडणं आणि मग त्यांच्यात मध्यस्थ कसा करायचा, तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तेथे आले आणि त्या दोघांमध्ये मध्यस्थ केलं आणि त्यांचा विवाह लावून दिला. त्यामुळे तिथे बघा 2 शिवलिंग आहेत. एक आहे माता पार्वती आणि महादेव आणि दुसरं आहे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता. हे 2 शिवलिंग तिथे आहेत. आता इथून पुढची आहे कथा, ती शिखर शिंगणापूरच्या मंदिराची स्थापना कशी झाली ती. तर सह्याद्रीच्या कपाऱ्यामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये त्यावेळी देवगिरीचा राजा सिंगण आला होता. राजा म्हटलं की त्याच्याबरोबर सैनिक राहणारच. देवगिरीचा राजा सिंगण हा त्यावेळेस तिथे आला आपल्या सैनिकांबरोबर आणि त्या सैनिकामध्ये एक गाय होती. तर ती गाय ना
वांजोटी होती. वांजोटी गाय ती त्या कपारामध्ये जायची, म्हणजे पर्वत रांगेत जायची, डोंगरात जायची आणि तिथे आपलं दूध अर्पण करायची, म्हणजे काय, पाणवायची. पाणवलं की तिथं तिचं दूध अर्पण करायची. तर आता काय हा क्रम रोज चालू होता, पण राजाच्या सैनिकांमध्ये ती गाय होती. मग ती गाय कुठे जाते हे तिथल्या एका सैनिकाने बघितलं, तर त्याला आश्चर्य वाटलं की ती गाय वांजोटी आहे आणि तरीही रोज तिथे डोंगरात जाऊन आपलं दूध अर्पण करते. मग हा काहीतरी वेगळा प्रकार दिसतोय असं त्याला वाटलं. तो गेला आपल्या राजाकडे, म्हणजेच कोणाकडे, सिंगन राजाकडे. त्यांनी ही सगळी माहिती त्यांना सांगितली. सिंगन राजाने मग काय केले, दुसऱ्या दिवशी गायीचा पाठलाग केला. गाय कुठे जाते ते बघितले. गायीच्या पाठीमागे तो जाऊन त्याने बघितलं तर खरोखर गायी त्या शिवलिंगाच्या जागेवर गेली आणि तिथे तिचे दूध अर्पण केले होते. ते स्वतः सिंगन राजाने बघितले की एक वांजोटी गाय ती कशी काय दूध अर्पण करू शकते, कशी काय पाणवू शकते. हा नक्कीच काहीतरी चमत्कार आहे, नक्कीच इथे काहीतरी आहे. राजाने आपल्या सैनिकांना सांगितले तिथली जमीन खोदा. सैनिकांनी तिथली जमीन खोदायला सुरुवात केली, तर काय आश्चर्य, आत होते शिवलिंग. ते बघून त्यांना समजले की हा काही वेगळा प्रकार आहे. इथे देवादिदेव महादेव यांचं अस्तित्व आहे. आणि त्याच्याच शेजारी एक पाण्याचं कुंड होतं. त्या कुंडामध्ये जाऊन सिंगन राजाने अंघोळ केली. सिंगन राजाला त्वचा रोग होता, म्हणजेच कुष्ठरोग होता. पण त्या कुंडामध्ये जाऊन त्यांनी अंघोळ जेव्हा केली तेव्हा काय चमत्कार, त्यांची त्वचा अगदी पूर्ववत झाली. हे बघून सिंगन राजा खूप आनंदी झाला. सिंगन राजा यांना समजले की हे आहेत देवादिदेव महादेव. त्यांच्याच कृपेने या कुंडातील पाण्याने आपल्याला जो झालेला कुष्ठरोग, त्वचारोग झालेला, तो पूर्णपणे बरा झालेला आहे. मग त्यानंतर सिंगन राजाने तिथे मंदिराची स्थापना केली. पुढे जाऊन काही काळानंतर मालोजी राजे यांनी देखील या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तर हे नक्षीदार मंदिर जे कड्या कपारामध्ये वसलेले आहे ते बांधले देवगिरीच्या सिंगन राजाने. त्या मंदिराची स्थापना केली देवगिरीच्या सिंगन राजाने. त्यांनीच तिथे पहिल्यांदा शंकर पार्वती यांचा विवाह केला होता. तो दुसरा विवाह म्हणून समजला जातो आणि त्या विवाहासाठी भूतलावरचे सगळे उपस्थित होते आणि हा विवाह सोहळा आत्ताही असाच आनंदात पार पडला जातो. आत्ताही गावोगावचे भक्त श्रद्धेने कावड घेऊन या ठिकाणी पोहोचतात आणि हा सोहळा आनंदामध्ये पार पाडतात. तर अशी होती शंकर महादेवांची आणि पार्वती आता यांच्या दुसऱ्या विवाहाची कथा. मंदिराची स्थापना कशी झाली या कथेतून आपल्याला समजते. तर तुम्हाला याविषयी काही अधिक माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता. धन्यवाद.